लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंना, तुम्हाला वाटतं का सरकारने प्रत्येक महिन्याचा हप्त्याची तारीख फिक्स करायला हवी की एका तारखेला हे पैसे जमा केले जातील? असं तुम्हाला वाटतं का नाही? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, नक्की त्याबद्दलची माहिती द्या. कारण की बघा, प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा व्हायला उशीर होताना आपल्याला दिसतो आहे. जवळपास काल 28 तारीख होती. काल वाटत होतं की या ठिकाणी पैसे जमा होतील, परंतु काल देखील पैसे जमा झालेले नाहीत. आज या ठिकाणी 29 तारीख आहे, उद्या 30 तारीख. या 2 दिवसामध्ये पैसे नक्की तुमचे 100% जमा व्हायलाच पाहिजेत. कारण की बघा, या ठिकाणी 31 तारखेपर्यंत जर पैसे नाही आले तर पुढच्या महिन्यामध्ये तुमचा म्हणजे जून या ठिकाणी महिन्याचा जो चालू होतोय त्या महिन्यामध्ये तुमचा हप्ता जाऊ शकतो, मे महिन्याचा. त्याच्यामुळे या 2 दिवसामध्ये तुमचे पैसे जमा व्हायलाच पाहिजेत. कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की मे महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही, काल देखील प्रसिद्ध झालेला नाही. त्यासोबत पाहू शकता या ठिकाणी आज देखील सकाळपासून बऱ्याच जणांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली नाही. तर बघा, तुमचे पैसे सकाळपासून जमा होत आहेत का, किंवा संध्याकाळपर्यंत आज पैसे येत आहेत की नाही? कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर आले म्हणून नक्की पाठवा, नसतील आले तर नाही म्हणूनही पाठवा, जेणेकरून सर्वांचे पैसे जमा झालेत की नाही ती सर्वांना माहिती समजणार आहे. बघा, या ठिकाणी आज या ठिकाणी आपण जर बघितलं 29 तारीख आहे, उद्या 30 तारीख आहे आणि 31, या 3 दिवसामध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायलाच पाहिजेत. कारण की नाहीतर या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये तुमचा हप्ता जाऊ शकतो. आणि आता जी माहिती आली आहे बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे, ती म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे. काय म्हटलंय त्यामध्ये त्यांनी आपण पाहूयात. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. आपल्याला माहित असेल, प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक आर्थिक आधार म्हणून 1500 रुपयाचा महासन्मान निधी जमा करण्यात येतोय. त्याचा तुम्हाला फायदाही होत असेल. दर महिन्याला हे 1500 रुपये पात्र महिलांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात. आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे मिळाले असून जवळपास 15,000 रुपये टोटल तुम्हाला 10 हप्त्याचे जमा झालेले असतील. जेव्हापासून ही योजना चालू झाली तेव्हापासून एप्रिल 2025चा हप्ता देखील मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे या महिन्यामध्ये जमा झाला होता. एप्रिलमध्ये त्याला या ठिकाणी लेट झालेलं होतं. असं प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर हप्ता जो आहे तो लेट होताना दिसत आहे. आता मे महिना संपत आलेला आहे, तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये मात्र जमा झालेले नाहीत. मे महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही देखील याची वाट पाहून असाल. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दलची महत्त्वाची माहिती दिलेली आहे. काय म्हटलंय त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या नुकत्याच मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी 3.37 कोटींच्या फाईलवरती स्वाक्षरी केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी 3.37 कोटीचा जो हा निधी आहे तो दुसऱ्या विभागाकडून घेण्यात आलेला आहे. परंतु जवळपास मे महिन्याच्या हप्त्यासाठी 4.25 कोटी रुपये लागणार आहेत आणि त्या फाईलवरती सही झालेली अशी माहिती मीडियाशी बोलताना त्यांनी जवळपास मागच्या आठवड्यामध्येच दिलेली आहे. त्या आठवड्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. मी फाईलवरती सही केलेली आहे मे महिन्याचा हप्ता जो आहे त्याच्याबद्दल. परंतु या ठिकाणी मग नेमका उशीर का झाला यासाठी त्याच्याबद्दलची ही माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं गेलेलं होतं. त्यांनी पुढे सांगितले की प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल. तर बघा, जी पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आहे किंवा आपण त्याला म्हणतो प्रशासकीय प्रोसेस, म्हणजेच या ठिकाणी आता अर्थ विभागाकडून फाईल क्लिअर झालेली आहे, परंतु महिला व बालविकास विभागाकडे ती फाईल जी आहे म्हणजेच त्याचा जो निधी आहे ते वाटप करण्यासाठी या ठिकाणी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबतची माहिती देखील जाहीर करतील. परंतु अजूनपर्यंत तरी त्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही की मे महिन्याच्या हप्त्याची काय प्रोसेस आहे त्याबद्दलची, किंवा या तारखेला हे पैसे जमा होऊ शकतात त्याबद्दलची. मात्र आता आपण जर बघितलं, या ठिकाणी आजचा दिवस धरून फक्त 3 दिवस बाकी आहेत महिना संपायला. या 3 दिवसामध्ये पैसे यायलाच पाहिजेत, नाहीतर तुमचा हप्ता मग जूनमध्ये जाऊ शकतो. म्हणजेच मग जून पुढच्या महिन्याचा म्हणजेच मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मग एकत्रित भेटू शकतो, किंवा या 2 ते 3 दिवसामध्ये देखील पैसे तुमचे येऊ शकतात. बघा, पुढे काय म्हटलंय, लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटच्या 25, 30 किंवा 31 तारखेपर्यंत जमा झालेले आहेत. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी निराश व्हायचं कारण नाही. कारण की या ठिकाणी अजूनही हे 3 दिवस आहेत, जसं की आजचा दिवस, उद्याचा आणि परवाचा दिवस.
दिवस म्हणजे महिन्याच्या शेवटच्या या आठवड्यामध्ये पैसे जमा होतात, याच्या अगोदर देखील पैसे जमा झालेले आहेत, त्यामुळे या तारखांना देखील तुमचे पैसे येऊ शकतात. या तारखांना तुमचे म्हणजे आजपासून सकाळपासून ते आज संध्याकाळपर्यंत पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामुळे बघा मे महिन्याचे देखील महिना अखेर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपण्यास अवघे या ठिकाणी हे आजचा दिवस धरून 3 दिवस राहिलेले आहेत, शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम तारीख अधिक माहिती लवकरच जाहीर होऊ शकते. बघा या महिन्यात पैसे नाही आले तर याबद्दल माहिती जी आहे या ठिकाणी जाहीर केली जाऊ शकते. मात्र हे तुम्हाला आता हे 3 दिवस आजचा दिवस धरून 3 दिवस अजून वाट पाहावीच लागणार आहे, कारण की शेवटच्या आठवड्यामध्ये बहुतांश आधीचे हप्ते जे आहेत ते जमा झालेले आपल्याला पाहायला भेटतील. त्यामुळे या महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 31 तारखेपर्यंत येऊ शकतो आणि यायलाच पाहिजे या महिन्यामध्येच. तुम्हाला वाटतं का या महिन्यामध्येच मे महिन्याचे पैसे जमा व्हायला हवेत? वाटत असेल तसं तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची वाट जी आहे त्या ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाहत आहेत. एप्रिल महिन्याचा जरी हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला असला तरी देखील मे महिन्याचा हप्ता देखील त्याच महिन्यामध्ये जमा होणं आवश्यक आहे, कारण की लाडकी बहीण योजनेचा जो GR प्रसिद्ध झाला आहे अगोदर ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली त्याच्यामध्येच म्हटलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्यामध्येच वाटप केला जाईल. त्याच्यामुळे आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेले की 4.25 कोटी रुपयांचा निधी जो आहे मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी त्याच्यावरती मी सही केलेली आहे आणि ती माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनाही दिलेली आहे. मग आता जी प्रशासकीय प्रोसेस या ठिकाणी आहे ती कंप्लीट झाल्यानंतरच हे पैसे भेटतील असं सांगितलं जाते. मग ती प्रक्रिया जी आहे ती कधी कंप्लीट होऊ शकते त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही, कारण की बघा 26 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून या ठिकाणी पैशाची आपण वाट पाहतोय की सोमवारपासून ते 31 तारखेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतो अशी या ठिकाणी शक्यता जी न्यूजमध्ये माहिती आली त्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 31 तारखेपर्यंत तरी वाट पाहावी लागणार आहे. 31 तारखेपर्यंत पैसे तुमचे जमा होण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणी जी आहेत त्याच्यामध्ये आता बघा पडताळणी काही लाडक्या बहिणींची या महिन्यामध्येही झालेली आहे, तर त्या लाडक्या बहिणींना मात्र पैसे भेटणार नाहीत. बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली होती. आपण मागे न्यूजमध्ये देखील पाहिलं असेल. काही बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतल्याचं देखील उघड झालेलं होतं. तसेच काही प्रकरणामध्ये पुरुषांच्या नावाने देखील बँक खाती उघडून फसवणूक झाल्याचंही आढळलेलं होतं. त्यामुळे अशा अपात्र आणि फसवणूक करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज देखील रद्द करण्यात आलेले आहेत. अशा महिलांना मात्र मे महिन्याचे पैसे भेटणार नाहीत. हे देखील महत्त्वाचं आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे भेटणार नाहीत. मात्र ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना कुठलीही काळजी करायची आवश्यकता नाही. तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला भेटत राहणार आहेत, कारण की ही योजना अशीच कायमस्वरूपी पुढे चालू राहणार आहे. याबद्दल वारंवार माहिती देण्यात आलेली आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी खास करून 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि पुढील 5 वर्षे अशीच ही योजना कायमस्वरूपी तुमची चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्याचा तुम्हाला आधार भेटत राहणार आहे. बघा 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, कारण की सरकारी योजना आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील. जरी या महिन्यात उशीर झाला किंवा पुढच्या महिन्यात उशीर झाला तर त्याचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला एकत्रित हप्ते करून देण्यात येतात. याच्या अगोदर देखील जे काही महिन्यांचे पैसे भेटले नाहीत ते तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी एकत्रित करून सरकारने वारंवार दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मे महिन्याचे देखील पैसे भेटणार आहेत. आणि बघा एप्रिल महिन्याचा उशीर झाला होता, एप्रिल महिना संपला तरी पैसे आले नव्हते, तर एप्रिल महिन्याचा नवीन आर्थिक वर्ष चालू झाल्यामुळे त्याच्यामध्ये विलंब लागला होता, तर त्याचे पैसे तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आले. तसंच मे महिन्याचे देखील तुम्हाला अजून हे 3 दिवस आहेत बाकी. या 3 दिवसामध्ये ही पैसे तुमचे जमा होऊ शकतात. तुम्हाला सकारात्मक विचार करायचा, या 3 दिवसामध्ये पैसे येऊ शकतात. जर नाहीच आले तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात, तसंही येऊ शकतं. किंवा बघा एप्रिलचे हप्ते तुम्हाला जे शेवटच्या तारखेपर्यंत आलेले नाहीत तर ते मेच्या पहिल्या आठवड्यात दिले, तसंच मेचे देखील जूनच्या पहिल्या आठवड्यात देखील पैसे येऊ शकतात, असे देखील होऊ शकतं. आता बघा प्रशासकीय प्रोसेस जी आहे ती चालू आहे असं म्हटलं जातंय. ती कंप्लीट झाल्यानंतरच हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत DBTद्वारे. तर बघा लाडक्या बहिणींना कर्ज देखील दिलं जाणार आहे. फक्त लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपयेच नाही तर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचे कर्ज देखील दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे एका कार्यक्रमामध्ये बोलताना. ज्या बहिणी त्यांना उद्योग सुरू करायचा आहे, लहान मोठा उद्योग असेल, लघु उद्योग असेल, त्यांच्यासाठी योजनेच्या हमीवरती हे लघु उद्योगांसाठी कर्ज देखील उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कारण की बघा महिलांना या ठिकाणी स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे. त्या योजनेच्या हमीवरती ही कर्ज योजनेचा देखील प्रस्ताव आहे. त्याबद्दलची घोषणा उपमुख्यमंत्री तथा
घोषणा अर्थमंत्र्यांनी स्वतः केलेली आहे। तर या कर्जाचा हप्ता जो असणार आहे लाडकी बहीण योजनेतून शासनामार्फत भरला जाणार आहे, त्यामुळे तुमच्यावरती आर्थिक याचा बोजा असणार नाही। कारण की बघा या योजनेच्या हमीवरती हे कर्ज असणार आहे, त्यामुळे तुम्हाला या योजनेचा जो लाभ भेटतो 1500 रुपये प्रत्येक महिन्याचा तो तिकडे बँकेकडे वळता केला जाईल आणि तुम्हाला एक हाती एकदाच 40 ते 50,000 रुपयांचं कर्ज भेटल्यास तुम्ही त्यातून या ठिकाणी छोटा मोठा लघु उद्योग तुमचा चालू करू शकतात। मात्र ही जी कर्ज योजना आहे सध्या विचाराधीन असल्याचं या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। सरकार त्याच्यावरती विचार करत आहे, बँकांशी बोलणं चालू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बघा मे महिन्याच्या हप्त्याबद्दल जो तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहे, आज 29 तारीख आहे, आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैसे येऊ शकतात, आज नाही आले तर उद्या देखील येऊ शकतात किंवा 31 तारखेला देखील पैसे येऊ शकतात। तर ह्या 3 दिवसामध्ये कधीही तुमचे पैसे जमा होऊ शकतात। जर या तारखांना पैसे नाहीच आले तर पुढच्या महिन्यामध्येही तुमचा हप्ता जाऊ शकतो। मात्र तसं होणार नाही, कारण की मे महिन्याच्या हप्त्यासाठी तरतूद झालेली आहे। 4.25 कोटी रुपयांच्या फाईलवरती मी सही केलेली आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मीडियाशी बोलताना ही माहिती दिलेली आहे। आणि इतर विभागांमधून देखील या ठिकाणी निधी जो आहे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी घेण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे तुमचे पैसे या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणारच आहेत। त्याबद्दल जशी अजून महत्त्वाची अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल। धन्यवाद।